नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, एक्सेलमध्ये नंबर्सची जी बेरीज आहे ती त्याच्या युनिट बरोबर कशी करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. म्हणजेच मित्रांनो, आता तुम्ही इथे पाहू शकता की हे जे नंबर्स आहेत त्याच्याच बाजूला लिहिलेलं आहे की 2 केजी, 3 केजी, 1 केजी असं लिहिलेलं आहे. जेव्हा आपण ह्याची सम करू, ऑटो सम तुम्ही इथे पाहू शकता सम केलेली आहे आणि मी इथे हे सिलेक्ट करत आहे कॉलम आणि नंतर एंटर करत आहे. तुम्ही इथे पाहू शकता की जेव्हा आपण सम करू तेव्हा त्याची जी बेरीज आहे ती येथे 0 येते. परंतु मित्रांनो, आपल्याला जर ह्याची जी बेरीज आहे ती प्रॉपर करेक्ट यावी, म्हणजेच ह्या केसमध्ये येथे 3, 4, 5, 6, 7, 8 ही बेरीज यावी, 8 केजी असं बेरीज यावी, तर त्यासाठी येथे कोणती ट्रिक वापरायची ते आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, की तुम्ही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तसेच हा व्हिडिओ इतर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. तर मित्रांनो, ही ट्रिक काय आहे ते आता येथे आपण पाहूया. त्याकरिता मित्रांनो, मी येथे जे सेल्स आहेत ते अशा प्रकारे सिलेक्ट करत आहे. सेल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला Ctrl+1 प्रेस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा पॉपअप मेनू येथे पाहायला मिळेल फॉर्मॅट सेलचा. त्यानंतर आपल्याला इथे सर्वात शेवटी कस्टम म्हणून ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे जनरलचं जे ऑप्शन वरती लिहिलेलं आहे तेथेच तुम्हाला येथे स्पेस द्यायचा आहे आणि नंतर डबल कोटेशनमध्ये अशा प्रकारे केजी असं टाईप करून पुन्हा एकदा डबल कोटेशन येथे अशा प्रकारे कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. एवढं झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमची ही सेटिंग येथे पूर्ण झालेली आहे. आता तुम्हाला येथे जे तुमचे व्हॅल्यूज आहेत त्या येथे टाकायचे आहेत. मी आता इकडे 2, 3, 1, 1, 1 अशा प्रकारे टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की ऑटोमॅटिकली येथे केजी असं आलेलं आहे. त्यानंतर आता मी इथे सम करत आहे. सम केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मी आता इथे सम केलेलं आहे आणि मी इथे एंटर करत आहे. तुम्ही इथे पाहू शकता की 8 केजी येथे ऑटोमॅटिकली आलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण नंबर आणि युनिट्स असलेल्या संख्यांची येथे बेरीज कशी करायची ते शिकलेलो आहोत. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. धन्यवाद.